हृदयाने साफसुथरात चांगुलपणाचा होता आवडता तुमचा आमचा या साऱ्यांचा होता श्रद्धांजली श्रद्धांजली वाहतो तयान निरहुल कारण प्रल्हाद दादा शिंदे तसा मोकळ्या मनाचा होता प्रल्हाद शिंदे दादा तसा मोकळ्या मनाचा होता. दुसरा शेर सादर करतोय आदरणीय प्रवीण भालेराव म्हणतात की सुरांच्या लाटात कोणी पोहणार नाही सुरांच्या लाटात कोणी पोहणार नाही सर त्यांची कुणालाही येणार नाही होतील सम्राट पण प्रवीण भालेराव प्रल्हाद दादांसारखा सुरांचा सम्राट कोणी होणार नाही कोणी होणार नाही कोणी सुरांचा सम्राट आणि म्हणून म्हणतोय माझे पुतणी महाराष्ट्राचे लोकप्रिय लाडके गायक समर्थ शिंदे दादांच्या गुणांना उजाळा दिला म्हणून 100 रुपये दिले. लक्षात द्या धरतीवर या चमकणाऱ्या ताऱ्यांपर सुप्रसिद्ध गायक माझे पुतणी समर्थ शिंदे दादांच्या गुणांना उजाळा दिला म्हणून 200 रुपये दिले. सोमनाथजी धरतीवर
मार्गदर्शन मला करतात, माझ्या लिखाणाबद्दल मला मार्गदर्शन करतात. महाराष्ट्राचे महागाय कवी आदरणीय सागरजी पवार यांच्याकडून 200 रुपये माझे पण गुरु शिष्य पुण्यावरून आलेले आहेत. ते आणि मी मला वाटतं आम्ही एकाच वर्षात शिष्य झालेलो आहोत. अमर पुणेकर त्यांच्याकडे 100 रुपये आले. तेही म्हणतात धरतीवर या चमकणाऱ्या ताऱ्यांपरी, धरतीवर या चमकणाऱ्या ताऱ्यांपरी, तेजोमयी असा एक तारा पाहिला, तेजोमयी असा एक तारा पाहिला, तेजोमयी असा एक तारा पाहिला, तेजोमयी असा एक तारा पाहिला. कसा कलाकारात प्रल्हाद दादांच्या रूपी, कलाकारात प्रल्हाद दादांच्या रूपी, शिंदेशाहीला चमकणारा या पाहिला, आदरणीय माझे गुरुबंधू हिंगोलीवरून आलेले आहेत, सुंदर गातात. देवानंदजी जगताप यांच्याकडून दादांच्या गुणांना उधार दिला. 100 रुपये आले पार्टी सदस्य ऋणी. असे माझे बंधू अजितजी पवार कवी आहेत, गायक आहेत, त्यांच्याकडून सुद्धा 200 रुपये आले. दादांच्या गुणांना उधार दिला. तेही म्हणतात कलाकाराती प्रल्हाद दादांच्या रूपी, कलाकाराती प्रल्हाद दादांच्या रूपी, शिंदेशाहीतला चमकणारा या पाहिला, कालकथी स्वर सम्राट दादा शिंदे यांची नात माझ्या गुरुवर्य आनंदजी शिंदे यांची मुलगी अपूर्वा आनंद शिंदे आजोबांच्या गुणांना उधार दिला म्हणून सप्रेम भेटले. हा आनंद दादा माझे गुरु आहे. पहिल्यांदा मला आशीर्वाद घरातून आलेला आहे. हे लाख मोलाचे पैसे मी माझ्याकडे ठेवतो. हा आशीर्वाद आहे. लक्ष द्या. मायेच्या शब्दानं आम्ही ऐकलेलं आहे की दादानी कधी कुणाला दुखवलं नाही आणि प्रोग्राम वाले दादांच्या पाठी पैसे घेऊन लागायचे. पैशासाठी पैसा कमवून मोठं होणं हे त्याला नव्हतं, पण लोकांचं मन जिंकून प्रेम देऊन मोठं व्हायचं होतं. आणि म्हणून कवी प्रवीण भालेराव लिहितात मायेच्या शब्दानं त्याने जिंकले मन, मायेच्या शब्दानं त्याने जिंकले मन, नाम कमविले ते नाव कमविले ते नाही जमा केले, नाव कमविले ते नाही जमा केले, नाव कमविले ते नाही जमा केले. कसे कधी नाराजी होती, कधी नाराजी होती त्याच्या चेहऱ्यावर, कधी नाराजी होती त्याच्या चेहऱ्यावर, सदा भावने
गाण्यात त्यांच्या होते गाण्यात त्यांच्या खरी जादूगिरी होते गाण्यात त्यांच्या खरी जादूगिरी होते गाण्यात त्यांच्या खरी जादूगिरी होते गाण्यात त्यांच्या जादूगिरी होते गाण्यात त्यांच्या जादूगिरी होते गाण्यात त्यांच्या ती जादूगिरी होते गाण्यात त्यांच्या खरी जादूगिरी होते गाण्यात त्यांच्या खरी जादूगिरी कोकिला बोली कोकिला बोली कोकिला बोली त्यांच्या बघा ओठावरी कोकिला बोली त्यांच्या बघा ओठावरी का पहाडी आवाजाच्या त्या बादशाला पहाडी आवाजाच्या त्या बादशाला दादा आनंददा या कडव्याचे यमक साधताना स्वराज संदर्भात आलं काल दत्ता जाधव महागायक कवी गायक आणि संगीताचं नॉलेज आहे त्यांनी जाहीर केलं होतं तिथं रवींद्र जाधवांची स्मृती होती की मी काही ऐकले आणि दादानी गायलेला गंधारा स्वर मी त्या मुलांनी गायलं तेव्हा त्यांनी सांगितलं हा जो गंधार स्वर फक्त प्रल्हाद शिंदेकडेच होता आणि म्हणून तो शब्द मी इथं यूज केलेला आहे प्रवीण माफी मागतो होते गाण्यात त्यांच्या खरी जादूगिरी होते गाण्यात त्यांच्या खरी जादूगिरी होते गाण्यात त्यांच्या खरी जादूगिरी कोकिळा बोली त्यांच्या बघा ओठावरी कोकिला बोले त्यांच्या बघा ओठावरी कोकिला बोले त्यांच्या बघा ओठावरी कोकिळा बोली त्यांच्या बघा ओठावरी पाढी आवाजाच्या त्या बादशाला पाढी आवाजाच्या त्या बादशाला आळवताना त्या गंधात स्वरा पाहिला या गीताचे कवी प्रवीण भालेराव महागायक स्वर सम्राट पदवी अशी भेटत नाही उर्दू मध्ये ज्याला लकब म्हटलं जातं त्यासाठी कर्तृत्व लागतं करणी लागते आणि म्हणून दादांना स्वर सम्राट हे लकब ही पदवी मिळालेली आहे तुमच्या आमच्याकडून चांगल्या लोकांकडून आणि म्हणून कवी म्हणतात सूर सम्राटी नाव हे त्यांना साधती सूर सम्राट नाव हे त्यांना साधते सूर सम्राट नाव हे त्यांना साधते सूर सम्राटी नाव हे साधती सूर सम्राटी नाव हे त्यांना साधती सूर सम्राट नाव हे त्यांना साधते सूर सम्राट नाव हे त्यांना साधते सूर सम्राटी नाव हे त्यांना
तुझ्या मनावर कविराजते. तसेच कवी प्रवीण आणि गायक संगमावर, कवी प्रवीण आणि गायक या संगमावर त्यांच्या चाहत्यांचा मी हा पसार पाहिला. धरतीवरती या चमकणाऱ्या ताऱ्यांपरी, धरतीवर या चमकणाऱ्या ताऱ्यांपरी तेजोमय मी असा एक तारा पाहिला. तेजोमय मी असा एक तारा पाहिला. तसा कलाकार ती प्रल्हाद जगाच्या रूपी, कलाकार ती प्रल्हाद जगाच्या रूपी. शिंदेच्या